जाऊ दरवर्षी दिवाळी झाली की लग्नाचा हंगाम सुरू होतो. लग्नाचा हंगाम सुरू झाल्याच्या नंतर गाजावाजा बँड बाजात अनेकांची लग्न पार पडतात. मात्र ज्यांना अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासून लग्नाची गरज आहे, जे मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील आहेत, तर त्यांचा हंगाम हा लग्नाचा संपून जातो. मात्र त्यांना कोणी मुलगी द्यायला तयार नसतं किंवा ती तशीच बगर लग्नाची त्यांचं वय वाढत जातं. मग त्याच्यामागे अनेक वेगवेगळी कारणं आहेत. मात्र या माध्यमातून एक 100% खात्रीशीर उपाय तुम्हाला आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की या माध्यमातून तुमचं लग्न नक्की जुळू शकतं. नाही जुळलं तरी त्यातून फसवणूक तरी निदान होणार नाही, हे आम्ही खात्रीशीररित्या सांगतो. पहिली गोष्ट, लग्न जुळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे की पहिली गोष्ट आपण समजून घेतलं पाहिजे की समाजामध्ये काय विसंगती आहेत. की साधारणतः पहिली गोष्ट ही आहे की मुला आणि मुलीच्या संख्येमध्ये थोडंसं काहीशी तफावत निर्माण झालेली आहे. दुसरीकडे जी मुलामुलींची लग्न होत होती, आता ती मुलामुलींची लग्न न होता शिक्षणासोबत, तुमच्या प्रोफेशनसोबत, त्यासोबतच तुमची जी काही लग्न होतात तर ती स्वतःच्या जातीत स्वतःच्या प्रतिष्ठेसोबत होत असतात. आणि मग याच्यामध्ये ज्या काही आपल्या प्रत्येक समाजामध्ये जाती उपजाती आहेत, तर त्या खालच्या हलक्या भारी अशा जातीची आपण गणना करत असतो. आणि मग त्याच्यामध्ये हलक्या भारीमध्ये सोयीपण होत नाही. वास्तविक आम्ही हलकं भारी कुणालाच म्हणत नाही. या ठिकाणी सगळेच आपापल्या याच्यावर भारी आहेत. मात्र ह्या समाजानं ज्या काही प्रथा पाळलेल्या आहेत तर त्याला आपण बऱ्याच गोष्टीला क्रॉस करू शकत नाही, ही एक वस्तुस्थिती आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये जर आपण लग्नासाठी प्रयत्न करत असू तर पहिली गोष्ट आपण हे मनात आणलं पाहिजे की गरीब घरची मुलगी, अनाथ आश्रमातील मुलगी आणि विवाह संस्था हे पहिल्यांदा खूळ डोक्यातून काढून टाका. गरीब घरची ही मुलगी तुमच्यासाठी नाही, किंवा अनाथ आश्रमातली तर मुळीच नाही, किंवा विवाह संस्थेच्या माध्यमातून पैसे भरून लग्न जुळतात, हे खूळ डोक्यातून पहिल्यांदा काढा. त्याच्यानंतर तुम्हाला जर लग्न जुळावं असं वाटत असेल तर आपली जी काही दुरावलेली विसरलेली जी काही नातीगुती आहेत तर ती पहिल्यांदा जिवंत करण्याचा प्रयत्न करा. 4 वर्ष 6 वर्ष 10 वर्ष झाले एखाद्या नातेवाईकाच्या इथं गेले नसाल तर हटकून वाट वाकडी करून त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करा. गोड बोला. आणि मग दुसऱ्या तिसऱ्या भेटीमध्ये तिथं विषय काढा की असलं एखादं स्थळ तर बघा. आपल्यामध्ये जर काही सुदैवानं अवगुण असले, दुर्गुण असले तर ते सगळे त्याज्य करण्याचा प्रयत्न करा. आपलं काम छोटं असेल मोठं असेल, जसं असेल ज्या परिस्थितीमध्ये असेल, काम कुठलं छोटं नसतं. प्रत्येकजण आपापल्या जागी स्थिर असतो आणि प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रामध्ये परफेक्ट असतो. तर आपलं काम आपल्या पद्धतीनं चालू ठेवा. आलतू फालतू म्हणजे याच्या डीजेत नाचायचं, त्या गणेश मंडळात, या कावड मंडळात, हे चाळे सोडून द्या. कारण समाजाची नजर तीक्ष्ण असते आणि ह्या गोष्टी कारणीभूत ठरत आहेत लग्न जुळत नाहीत. बरेच जण याच्यासाठी आम्हाला मूर्खात काढतील की त्याचा आणि त्याचा काही संबंध आला, पण समाजाची नजर बारीक असते. सगळ्यात पहिली गोष्ट की समाजानं विश्वास गमावलेला आहे. बरेच जण आपण असं म्हणतो की मुलीला शेत पाहिजे, बंगला पाहिजे, नोकरी पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. असं काहीच पाहिजे नसतं. मात्र आपण त्या गोष्टीचा विश्वास गमावलेला आहे की जर एखाद्या 4-2 एकरावाल्याकडे जर मुलगी दिली आणि उद्या चालून जर तो जावाई बापू जर दारू प्यायला शिकला, ऑनलाईन गेमच्या नादी लागला आणि त्या संसाराची जर वाताहत व्हायला लागली तर अर्थातच त्या आईवडिलांचं काळीज हे संकटात पडत असतं, काळजीत पडत असतं. आणि मग अशा वेळी कुठलेही आईवडील हा विचार करतात की बा आपली मुलगी कुठंतरी सुरक्षित ठिकाणी असली पाहिजे, हा भरोसा त्याच्यातून पाहिला जातो. ही गोष्ट आहे. दुसरी गोष्ट की बरेच जण आम्हाला फोन करतात, चुकूनही आम्हाला फोन करू नका की आमच्या माध्यमातून कुठलीच लग्न जुळत नाहीत किंवा आम्ही जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाहीत. जुळत असतील तर ती आमची वेगळी पद्धत आहे, मात्र त्यासाठी कुणीही आम्हाला फोन करू नये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लग्नासाठी एखाद्या विवाह संस्थेला किंवा याला कुठेच फोन करू नका. कारण हे फोनचं फॅड डोक्यातून काढून टाका. ही अशी लोकं फक्त 200, 500, 1000 रुपयानं फसवत असतात. त्याच्यानंतर कुठं जर 4-2 मित्र एकत्र येत असाल तर स्वतःपुरता पहिल्यांदा व्हॉट्सअप ग्रुप बनवा, रोज त्याच्यावर चर्चा करा, आपल्यात आपणच चर्चा करा.
अमुकजीच्या मुलीचा बायोडाटा आहे, तमुकजीच्या मुलीचा, त्यांना असं स्थळ पाहिजे, जरी ते आपल्यासाठी नसलं तर आपल्या मित्रासाठी, आपल्या नातेवाईकासाठी जुळवून देण्याचा प्रयत्न करा. अशी जर 10 विचाराची लोकं जर चांगली पुढं आली तर आपोआप तो ग्रुप मोठा होईल. 1000 लोकांपर्यंत ग्रुप झाला तर असे सोयऱ्या धायऱ्यात असे 10-5 ग्रुप करा. रिकाम्या गोष्टीत वेळ घातल्यापेक्षा, रील्स पाहण्यामध्ये वेळ घातल्यापेक्षा याच्यात चांगल्या गोष्टीमध्ये वेळ घाला. त्याच्यानंतर दुसरा एक सल्ला आमचा समाजासाठी राहील. सल्ला देण्याची आमची लायकी किंवा पात्रता नाही, पण आम्हाला जे डोक्यात येतं ते आम्ही सांगतो आहोत तुम्हाला, की दरवर्षी आता दिवाळी झाली की आपल्या गावात सप्ते होतात. नेमकंच गणेश मंडळ संपले, आता नवरात्राचं सुरू होईल एक प्रदर्शन. मग तो आपला धार्मिक भक्तीचा भाग आहे किंवा प्रदर्शनाचा भाग आहे, दिखाऊपणाचा भाग आहे. त्या खोलात आपल्याला जायचं नाही, परंतु धार्मिक सत्संगाच्या निमित्ताने बऱ्याच आपल्या गावामध्ये जर चर्चा होत असेल तर मंदिरात जर आपण एकत्र जमत असू तर प्रस्ताव टाकायला हरकत नाही की बा आपल्या गावामध्ये जे काही उपजाती असतील तर त्या उपजातीमध्ये जर आंतरजातीय विवाह होत असतील तर काय हरकत आहे. गावातल्या गावात नसतील तालुक्यापुरता जर विचार तसा केला तर एखादा पुढाकार घेणाऱ्या एखाद्या राजकारण्याला तयार करा. एखादी संघटना असेल पुढाकार घेणारी, लायन्स क्लब सारखे असतील, मराठा सेवा संघासारखे असतील, अनेक सामाजिक उत्तरदायित्वाच्या हिशोबाने ह्या संघटना स्वतःच्या खर्चानं काम करत असतात. तर अशांशी संपर्क करा की त्यांना पुढाकार घ्यायला सांगा की एखादा आंतरजातीय वधूवर परिचय मेळावा घ्या. तुम्ही 10 लोक येतील, सुरुवातीला 4 लोक येतील. माणूस नावाचं फाउंडेशन आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये, त्या माध्यमातून ते असे विवाह परिचय मेळावे आयोजित करत असतात विधवा परित्यक्त्यांसाठी. आणि बऱ्याच जोडप्यांची त्याच्यातून लग्न होतात. बऱ्याचदा टी व्हीवर बातम्या येतात की भाऊ अचानक तरुण वयामध्ये गेल्याच्या नंतर भावजईसोबत, विधवा वहिनीसोबत धीरानं लग्न केलं. चांगली गोष्ट आहे ती, कारण आज समाजाची ती गरज आहे, काळाची गरज आहे. ह्या गोष्टी करा. सप्त्याचा कार्यक्रम ॲज इट इज ठेवा, मात्र त्याच्यात एक दिवस हे परिचय मेळावा घ्यायला काय हरकत नाही. 10 ते 4 वाजेपर्यंत घ्या. त्याच्यानंतर संध्याकाळी तुमचं कीर्तन जसंच्या तसं ठेवा. असं जर होत असेल, सरकार एक आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहासाठी प्रोत्साहन देतं 10,000 25,000. आता ते सरकारला ते शोभत नाही. एका आमदाराचं बिल, मोबाईलचं बिल 150 रुपयात महिन्याभराचा आपल्याला बॅलन्स भेटत असताना त्यांचं 1.5 लाखापर्यंत बिल निघतं. मात्र त्यांना ह्या गोष्टी शोभत नाहीत, तरीही ते सरकार देतं. त्या सरकारच्या पैशाची गरज नाही, पण समाजाने याच्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आमदाराला सांगितलं पाहिजे की बा असं जर तुमच्या तालुक्यात मतदारसंघात जर कोणी आंतरजातीय विवाहासाठी पुढाकार घेत असेल तर तुम्ही तुमच्या खिशातून 1,00,000-2 लाख रुपये त्याला द्या. उगीच क्रिकेटच्या सामन्यासाठी आपण आमदाराला वर्गणी मागतो, गणेश मंडळासाठी मागतो किंवा इतर कार्यक्रमासाठी मागतो, ती मागायचं बंद करा. याच्यासाठी घ्या. कोणाचं लग्न जुळत असेल तर त्याच्या लग्नामध्ये राजकारणाचा सत्कार करायचा सोडून द्या आणि त्याच्यात मध्यस्थाचा सत्कार करा. अशा बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत. हे बॅक टू बेस आपल्याला यावं लागणार आणि या माध्यमातून जर प्रयत्न करायला सुरुवात केली तर 4-6 महिन्यात, वर्षभरात त्याचे रिझल्ट हे चांगले यायला सुरुवात होईल. हे आमचं 100% खात्रीशीर सांगणं आहे. बाकी आपल्याला प्रत्येकाला कसं वागायचं, काय करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. बाकी लग्नामध्ये कसा हळदीचा धिंगाणा घालायचा, मेहंदीचा कसा घालायचा, DJ मध्ये दारू पाजून पोरं कशी नाचू घालायची, हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याच्यात आम्ही इंटरफेअर करणार नाही. परंतु हे जे आम्हाला सुचतं, आमच्या जे डोक्यात आलं ते सांगितलं. पटत असेल तर हो म्हणा, नसल पटत तर सोडून द्या. तुम्हाला काही अजून लिहायचं असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. कॉमेंट बॉक्स तुमच्यासाठी मोकळे आहेत. चांगलं लिहा, वाईट लिहा, आमचं काही म्हणणं नाही. तुर्तास धन्यवाद. जय जिजाऊ.